Dear students, all students are welcome to next chemistry lecture of basic analytical techniques. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अनालिटिकल टेक्निक्स युनिट आहे ते स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन फॉर दिस वन, सेकंड प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स, त्यामध्ये फिल्ट्रेशन मेथड पाहिलेलं आहे. सॉलिड्सचं प्युरिफिकेशन असेल किंवा त्याच्यामध्ये सॉलिडचं सेपरेशन असेल तर ते फिल्ट्रेशन आणि सिंपल फिल्ट्रेशन अँड सेकंड वन फिल्ट्रेशन अंडर सक्शन, हे दोन मेथड्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट मेथड क्रिस्टलायझेशन. सिंपल टू मेथड्स, सिंपल क्रिस्टलायझेशन अँड सेकंड वन फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. नेक्स्ट वन we move towards the second last method, distillation. So there are three types: simple distillation, distillation under reduced pressure, and third one fractional distillation. Particularly when liquids are when we separate or purify liquids from other liquids, then we have to use particularly distillation method. आपल्याला लिक्विडसाठी जर प्युरिफिकेशन करायचं असेल लिक्विडचं तर त्या ठिकाणी डिस्टिलेशन मेथड यूज करायची. नेक्स्ट वन सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड, लास्ट वन. याच्यामधले आपण डिस्टिलेशन मेथडमधल्या दोन मेथड्स, सिंपल डिस्टिलेशन अँड डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, लास्ट लेक्चरला डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, सिंपल हाऊ इट इज यूज्ड टू प्युरिफाय लिक्विड or if you have to separate the liquids, then we have to use fractional distillation, and last one simple method is solvent extraction. या दोन मेथड्स आपण पाहणार आहोत. So simply students, we start fractional distillation. So what is simple distillation? Distillation is the process where there are two processes are used. First one, boiling process, that is conversion of liquids into its vapor state, and second one of condensation, that is conversion of vapors into its original form, that is liquid. तर या दोन प्रोसेसने त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की नॉर्मल जे प्रेशर असेल ॲटमॉस्फिरिक प्रेशरला त्या ठिकाणी डिस्टिलेशन प्रोसेस असेल त्या ठिकाणी यूज करू शकतो, किंवा डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, जर त्या ठिकाणी ते लिक्विड त्या टेम्परेचरला त्या ठिकाणी डिकम्पोज होत असेल तर आपल्याला डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, म्हणजे प्रेशर जे असेल जे नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल 180 atm, ते रिड्यूस केल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट त्या ठिकाणी कमी होतो, म्हणजेच ते लिक्विड लवकर त्या ठिकाणी बॉईल होऊन आपल्याला ते या प्रोसेसनं सेपरेट करता येतं. त्याचं एक्झाम्पल आपण ग्लिसेरॉल आपण डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर next method, fractional distillation. If in a mixture the difference in boiling points of two liquids is not appreciable, they cannot be separated from each other using the simple distillation assembly. आपण पाहिलेलं आहे की सिंपल डिस्टिलेशनमध्ये जे लिक्विड्स असतील की त्याच्यामध्ये दोन लिक्विड्स असतील तर त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जर डिफरन्स जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, ते लिक्विड्स त्या सिंपल डिस्टिलेशन मेथडने आपण सेपरेट करू शकतो. परंतु जर त्या दोन लिक्विड्समध्ये जर बॉइलिंग पॉईंट लेस असेल, फॉर एक्झाम्पल वी टेक ॲसिटोन विथ इट्स बॉइलिंग पॉईंट 329 केल्विन अँड मिथिल अल्कोहोल इट्स बॉइलिंग पॉईंट इज 337.7 केल्विन, मग ह्याच्यामधला डिफरन्स फार कमी आहे. मग हा जर डिफरन्स जर असा असेल तर हे लिक्विड्स सेपरेट करण्यासाठी आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड यूज करतो. सो टू सेपरेट सच लिक्विड or the liquids having less difference in a boiling points, then we have to separate these liquids from each other, then this process is called as fractional distillation. आपण त्याच्यामध्ये हे यूज करू शकतो. त्या जे लिक्विड्स असतील लिक्विड्स आपण सेपरेट करण्यासाठी किंवा प्युरिफाय करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड यूज करू. सो वाय दिस इज टर्म ॲज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? बिकॉज वी हॅव टू यूज हिअर पर्टिक्युलरली फ्रॅक्शनेटिंग कॉलम्स. तुमच्या डायग्रॅममध्ये दिलेले आहेत बघा, ग्लास रॉडमध्ये मेन जे डायग्रॅम असेल त्याचे शेजारी आहेत त्या ठिकाणी सिंपल पॅक्ड कॉलम असेल त्या ठिकाणी दुसरा बबल प्लेट कॉलम किंवा त्याला फ्रॅक्शनेटिंग
कॉलम असे म्हटलेलं आहे. हे पर्टिक्युलरली आपण जे असेंब्ली असते जे डिस्टिलेशन फ्लास्क असेल त्या डिस्टिलेशन फ्लास्कला असे असेंब्ली त्या ठिकाणी कनेक्ट केली जाते आणि त्याच्यामुळं हे जे काय डिस्टिलेशन आहे डिस्टिलेशन प्रोसेस फॉरवर्ड केली जाते किंवा कॅरी आउट केली जाते. सो फर्स्ट सी जस्ट डायग्रॅम जे असेल त्या ठिकाणी डायग्रॅममध्ये थोडंसं तुम्हाला सांगतो. तीच डायग्रॅम आहे आपण सिम्पल डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये पाहिलेले आहे. याच्यातमध्ये फ्रॅक्शनेटिंग कॉलम फक्त ॲड आहे. त्या ठिकाणी डिस्टिलेशन फ्लास्क आहे, ब्ल्यू कलरचं लिक्विड टू बी डिस्टिल्ड म्हणजे डिस्टिलेशन करायचं आहे त्याच्यानंतर त्याच फ्लास्कला ते फ्लास्क कॉर्कनं पॅक करून फ्रॅक्शनेटिंग कॉलम फिक्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थर्मोमीटर त्या कॉर्कमध्ये ॲड केलेलं आहे. सेकंड त्या ठिकाणी जे साईड आर्म असेल डिस्टिलेशन फ्लास्क स्लाईड आर्म असेल तो त्या ठिकाणी कंडेन्सरनं पॅक केलेला आहे. त्या कंडेन्सरमधून त्या ठिकाणी वेपर्स पास होणार आहेत आणि त्याच्यातून ते कूल होतील. ते त्या ठिकाणी वॉटर जॅकेट असेल ते कूल होतील त्या ठिकाणी आणि ते रिसिव्हरमध्ये आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. हे सिंपल डायग्राम त्या ठिकाणी असणार आहे. एक्झाम्पल जर आपण याचं पाहिलं सो वी सी द एक्झाम्पल फॉर सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ ॲसिटोन with boiling point of 329 Kelvin and of methyl alcohol with boiling point 337.7 near about 7 to 8 degree Kelvin. त्या ठिकाणी त्याचा डिफरन्स बॉइलिंग पॉईंटमध्ये असेल. मग असं लिक्विड आपल्याला सेपरेट करायचं आहे. सो हाउ द प्रोसेस इज गोइंग ऑन. सी in the given assembly the distillation flask is fitted with fractionating column. Hence the vapors first pass through the fractionating column. Vapors of more volatile liquid with lower boiling point rises up more than the vapors of liquid having higher boiling point. आपल्याला याच्यामध्ये काय होणार आहे, जो लेस व्होलाटाईल असेल किंवा मोर व्होलाटाईल, इथं दोन लिक्विड्स आहेत, एक ॲसिडोन आहे एक मिथिल अल्कोहोल आहे. याच्यामध्ये जे जास्त व्होलाटाईल असेल म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल, फॉर एक्झाम्पल जर त्याच्यामध्ये ॲसिटोन जर आपण कन्सिडर केला तर त्याचा 329 आहे म्हणजे ते त्या ठिकाणी इट इज मोर व्होलाटाईल, बॉइलिंग पॉईंट इज लेस अँड मिथिल अल्कोहोल असेल तर ते त्या ठिकाणी त्याचा बॉइलिंग पॉईंट हायर आहे म्हणून त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी लेस व्होलाटाईल असेल. मोर बॉइलिंग पॉईंट लेस व्होलाटाईल, लेस बॉइलिंग पॉईंट मोर व्होलाटाईल. मग याच्यामध्ये जे त्या ठिकाणी मोर व्होलाटाईल लिक्विड असेल ज्याचं बॉइलिंग पॉईंट कमी असेल ॲसिटोन, त्याचे वेपर्स पहिल्यांदा काय होणार त्याच्यामध्ये त्या फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये राईज येणार त्या ठिकाणी. मग आता पहा त्या ठिकाणी आपण हे दोन लिक्विड्स घेतलेले आहेत. एक्झाम्पल त्यांनी त्या ठिकाणी दुसरं घेतलेलं आहे, आपण हेच घेऊया ॲसिटोनचं घेऊया. त्या ठिकाणी ॲसिटोन ए मिक्सचर असेल आणि मिथिल अल्कोहोल बी मिक्सचर असेल. ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट असेल 329 केल्विन. तिकडे खिडकी मी येतो जरा वेळ सॉरी. मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये ए म्हणजे ॲसिटोन त्या ठिकाणी मोर व्होलाटाईल असेल, त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे. आणि बी कसं आहे त्या ठिकाणी लेस व्होलाटाईल आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ॲज द मिक्सचर इज हिटेड वेपर्स ऑफ ए अलॉंग विथ अ लिटल ऑफ बी राईज अप अँड कम इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज सरफेस ऑफ द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. यामध्ये काय होणार आहे की ॲसिटोनचे वेपर्स त्या ठिकाणी वर येणार आहेत, त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे आणि तो जास्त व्होलाटाईल आहे सहजासहजी त्या ठिकाणी त्याचे. आणि त्याच्याबरोबर जे त्या ठिकाणी मिथिल अल्कोहोल असेल त्याचे पण वेपर्स काय होणार राईज होणार आहेत त्या फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये. तो जर त्या ठिकाणी फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा लार्ज सरफेस असेल तो. परंतु याच्यामध्ये प्रोसेस काय होणार आहे, वेपर्स ऑफ बी म्हणजे मिथिल अल्कोहोलचे जे कंडेन्स रॅपिडली इनटू द डिस्टिलेशन फ्लास्क. परत काय होणार आहे त्या ठिकाणी त्याचे कंडेन्सेशन होणार आहे त्या ठिकाणी. while passing through the fractionating column there is an exchange between the ascending vapors and descending. ascending vapors म्हणजे बीचे वेपर्स त्या ठिकाणी आणि
वरती जाणार आहे. आणि डिसेंडिंग लिक्विड म्हणजे बीचं लिक्विड त्या ठिकाणी, मिथिल अल्कोहोलचं लिक्विड. मग याच्यामध्ये द वेपर्स ऑफ बी आर स्क्रब्ड ऑफ बाय द डिसेंडिंग लिक्विड, म्हणजे मिथिल अल्कोहोलचे जे वेपर्स आहेत कमी प्रमाणात असते, तिथं लिक्विड तयार झालेलं आहे, त्याचं कंडेन्सेशन. मग ते वर जात असताना काय होणार आहे, त्याच्या लिक्विडनं ते स्क्रब केले जाणार, खाली येणार आहे. म्हणजे परत त्या ठिकाणी डिस्टिलेशन कॉलममध्ये ते त्या ठिकाणी परत येणार आहे. मग इथं कोणते जास्त वेपर्स राहिले तर एचे, म्हणजे ॲसिटोनचे वेपर जास्त राहिले. सो द प्रोसेस इज रिपीटेड ईच टाईम द वेपर्स अँड लिक्विड्स इन कम इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस इन द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. So here the vapors of B are scrubbed off by descending liquid and this makes the vapors richer in A. म्हणजे फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये त्या ठिकाणी ए जो त्या ठिकाणी लिक्विड असेल ॲसिटोन, त्याचे वेपर्स जास्त प्रमाण जास्त होणार आणि बीचे त्या ठिकाणी कमी होणार आहेत, म्हणजे ते खाली जाणार आहेत. सो रायझिंग वेपर्स बिकम रिचर इन ए अँड एस्केप्स थ्रू द फ्रॅक्शनेटिंग कॉलम अँड रीच द कंडेन्सर वाय द लिक्विड इन द डिस्टिलेशन फ्लास्क रिचर इन बी. म्हणजे इथं फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये त्या ठिकाणी एचे म्हणजे ॲसिटोनचे वेपर जास्त असतील आणि त्या ठिकाणी एस्केप होतील त्याच्यामधून, जे सिम्पल पॅक्ड कॉलम असेल किंवा बबल प्लेट कॉलम असेल त्याच्यामधून काय होणार आहे, ते बाहेर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी साईड आर्ममधून बाहेर नाही जाणार, त्या ठिकाणी साईड आर्ममधून कंडेन्सरमध्ये पास होतील. तिथं त्या ठिकाणी ते कंडेन्स होतील, कूल होतील, ज्याला वॉटर जॅकेट कनेक्ट आहे, आणि त्याचा कन्वर्ट त्या ठिकाणी परत त्याच्या लिक्विडमध्ये होईल आणि ते रिसिव्हरमध्ये त्या ठिकाणी कलेक्ट केलं जाईल. म्हणजे इथं पहिला जो लिक्विड असेल त्या ठिकाणी ॲसिटोन किंवा सबस्टन्स असेल त्या ठिकाणी तो सेपरेट झाला किंवा प्युरिफाय झाला, आणि परत त्या ठिकाणी डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये मिथिल अल्कोहोल असेल त्या ठिकाणी परत काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे, परत त्याचं इट गेट्स कन्वर्टेड इन टू इट्स वेपर, देन इट पास through its side armor to the condenser where it gets cooled and gets converted into back again liquid. म्हणजे त्या ठिकाणी परत सेकंड रिसिव्हर जर असेल त्या रिसिव्हरमध्ये ॲसिटोन त्या ठिकाणी आपल्याला ऑब्टेन होणार आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे फ्रॅक्शनेटिंग कॉलम जे असेल यूज करून हे दोन लिक्विड्सच्या बॉइलिंग पॉईंट्समध्ये कमी त्या ठिकाणी डिफरन्स आहे, लेस डिस्टन्स, आपण काय करू शकतो, फ्रॅक्शनेटिंग कॉलम यूज करून फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस यूज करू शकतो. पर्टिक्युलरली ही प्रोसेस जी आहे ते पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतात, केरोसिन असेल त्या ठिकाणी, डिफरंट ऑइल्स असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्या ठिकाणी जर असे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी हे करायचे असते, सेपरेट करायचे असते क्रूड ऑइलपासून, तर त्या ठिकाणी आपण पर्टिक्युलरली फ्रॅक्शनेटिंग झालं 5 मिनिट फ्रॅक्शनेटिंग कॉलम आपण यूज करू शकतो. सो दिस इज द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बाहेर खेळ की. सो स्टुडंट्स, लास्ट वन मेथड इज सॉल्वंट एक्सट्रॅक्शन. सो सी इन युअर डायग्राम त्या ठिकाणी सॉल्वंट एक्सट्रॅक्शनसाठी त्या ठिकाणी जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे लेअर दिलेले आहेत त्या ठिकाणी बिफोर एक्सट्रॅक्शन आणि आफ्टर एक्सट्रॅक्शन त्या ठिकाणी हे, तर कसे त्या ठिकाणी यूज करायचे त्या ठिकाणी प्रोसेस जे असेल त्या ठिकाणी जे डायग्राम दिलेला आहे किंवा ॲपराटस त्या ठिकाणी आपण यूज करतो एक्सट्रॅक्शन मेथडसाठी, तर कसे त्या ठिकाणी किंवा सेपरेशनसाठी म्हणजे काय ऑर्गॅनिक सबस्टन्स असतील तर त्या ठिकाणी ते फ्लास्क दिलेलं आहे त्या ठिकाणी एक्सट्रॅक्शन फ्लास्क त्याला आपण म्हणायचं, त्याला खाली कॉर्क आहे त्याच्यातून आपण लिक्विड हे करू शकतो. सो सी, when an organic substance is present in an aqueous solution, it can be extracted from that solution by shaking it with an organic solid in which the substance. जर त्याच्यामध्ये एखाद्या ऑर्गॅनिक सबस्टन्सचं जर सोल्युशन असेल ॲक्वेस, पर्टिक्युलरली वॉटर, तर त्याच्यातून जर सेपरेट करायचं असेल तर आपण तो जो सबस्टन्स असेल तर पर्टिक्युलरली एखाद्या ऑर्गॅनिक सॉल्वंट बरोबर आपण काय करू शकतो, तो शेक करू शकतो. त्या ह्याच्यामध्ये ते जे काय ॲपरेटस असेल त्याच्यामध्ये शेक केलं की त्या ठिकाणी जे लेयर्स असतात ते लेयर्स काय होतात त्या ठिकाणी सेपरेट होतात. The organic liquids should be immiscible with water and be able to form 2 layers. म्हणजे त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिक लिक्विड असेल मिसिबल नसेल त्या ठिकाणी, ते सेपरेट असेल त्या ठिकाणी इमिसिबल असेल आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी 2 लेअर तयार होणार. इन दिस प्रोसेस द सोल्यूट डिस्ट्रीब्युट्स इटसेल्फ बिटवीन 2 immiscible liquids. From the aqueous phase the solute gets extracted in the organic phase. Extraction of compound takes place based on the difference in the solubility of compound in T liquids. On shaking or few times with small volumes of organ, most of the solute gets extracted in the organic phase. The organic solvent is then removed by the distillation and solute is collected. थोड़ा सा
आपल्याला जो ऑर्गॅनिक सबस्टन्स त्या ठिकाणी सेपरेट करायचा आहे, ॲक्वेस सोल्युशन असेल बघा त्या ठिकाणी बिफोर एक्स्ट्रॅक्शन येलो कलरचा असेल तो सॉल्वंट लेअर, ज्याच्यामध्ये तो सबस्टन्स त्या ठिकाणी ॲड असेल, त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन असेल. आणि खाली असेल तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन ॲक्वेस लेअर, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ज्याच्याबरोबर आपल्याला ते शेक करायचं आहे त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी तो ऑर्गॅनिकचा, कारण इमिसिबल आहे, एकामेकांमध्ये डिझॉल्व्ह होत नाही किंवा एकत्र त्याचा सोल्युशन लेअर तयार होत नाही. मग आपण सिम्पली काय करायचं आहे, सिम्पल प्रोसेस आहे, ते शेक करायचं. शेक केल्यानंतर काय होणार आहे, तो सबस्टन्स ज्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह असेल, सोल्युबल असेल, त्याच्यामध्ये तो काय करणं होणार आहे, जाणार आहे. नाही तर 2 लेअर त्या ठिकाणी सेपरेट, ग्रीन कलरचा असेल तो असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड इन सॉल्वंट लेअर, तो सबस्टन्स जो ॲक्वेस लेअरमध्ये असतो तो काय होतो त्या ठिकाणी तो एक्स्ट्रॅक्ट होतो आहे, ऑर्गॅनिक फेजमध्ये जातो. आणि जे ॲक्वेस फेज असेल किंवा लेअर तो त्या ठिकाणी काय राहतो, खाली राहतो ॲक्वेस लेअर. 2 हे झाले त्या ठिकाणी सेपरेट झाले लेअर. मग आपण काय करायचं, खाली जो नॉब असतो त्या नॉबनं काय करायचं, ॲक्वेस लेअर पहिल्यांदा ड्रेन ऑफ करायचं, बाजूला काढून घ्यायचं. मग फक्त त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्वंट हे कंटेनिंग पर्टिक्युलरली दॅट ऑर्गॅनिक सबस्टन्स. मग ते ॲक्वेस लेअर त्या ठिकाणी सेपरेट केला की इथं काय राहणार आहे, फक्त ऑर्गॅनिक लेअर राहणार आहे की ज्याच्यामध्ये तो सोल्यूट असेल. मग तो सोल्यूट काय करायचा किंवा तो ऑर्गॅनिक लेअर बाहेर काढून घ्यायचा. त्याच्यानंतर हा ऑर्गॅनिक सॉल्वंट काय करायचं त्या ठिकाणी सिम्पल जे डिस्टिलेशन मेथड असेल, डिस्टिलेशन मेथडमधून काय करायचं, त्या ऑर्गॅनिक सॉल्वंट त्या ठिकाणी त्याच्यातून रिमूव्ह करायचा. त्या ठिकाणी जो सोल्यूट असेल त्या सोल्यूट त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट मिळेल. पर्टिक्युलरली दिस सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस इज इम्पॉर्टंट ॲज इट हॅज क्लीन सेपरेशन इन शॉर्ट टाईम स्पॅन. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त इथं त्याचं सेपरेशन किंवा प्युरिफिकेशन प्रोसेस कॅरी आउट करता येते. म्हणून आपण या मेथड्सपेक्षा इतर मेथड्सपेक्षा सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथड त्या ठिकाणी यूज करू शकतो. सो दिस इज द ऑल अबाउट some analytical techniques particularly used for separation and purification of solids or liquids. So particularly we see first one filtration method, second one filtration under suction, next one crystallization, next one fractional crystallization, distillation, simple distillation, distillation under reduced pressure, fractional distillation, and last one solvent extraction. ते जे क्वेश्चन्स दिलेले आहेत क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. त्याच्यामध्ये जर काही अडचण असतील तर ते आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो थँक्यू ऑल स्टुडंट फॉर जॉईनिंग दिस लेक्चर.